हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपण टी-ई-टीला विचारले जाणारे एक महत्त्वाचा भाग असतो, की छायांकित भागाचं आपल्याला अ, क्षेत्रफळ काढायला सांगतात. तर छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ कसं काढायचं, ते आपण ह्या भागामध्ये पाहू. 1च मिनिटाचा थोडासा वेळ घेऊन आपण 1 मिनिटात त्याच्यावर सुरुवात करू. ठीक आहे. छायांकित भागाचं आपल्याला क्षेत्रफळ कसं काढायचे, हे असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आकृतीमध्ये असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. ते आपण कसं सॉल्व्ह करता येईल हे आपण सगळं पाहणार आहोत. तर 1 मिनिटातच सुरू करणार आहे. तर कुठेही जाऊ नका. आपलं चॅनेलवर 1 मिनिटातच सुरू होतं. म्हणजे असे प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आपण आज घेणार आहोत. चला, हा पहिला प्रश्न आहे. तो घेऊत आपण. 1 मिनिटातच आपण सुरुवात करू. तर छायांकित भागाचे प्रश्नफळ कसे काढायचे? अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे हा. थोडीशी मुलं लाईव्ह येतील असं अपेक्षा करूत आपण आणि थोड्या वेळात सुरुवात करूत आपण. चला. तर मी हे प्रश्न लिहून घेतो. तुम्हाला सांगतो. चला. विद्यार्थी मित्रांनो, तर मी प्रश्न पूर्णपणे लिहून सांगतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित. तर पहिला प्रश्न आहे आपला. इथे प्रश्न दाखवतो म्हणजे कसं आहे, आपला तेवढाच वेळ वाचेल, की हा सोबतच्या आकृतीत हा प्रश्न आहे. दिसते का? व्यवस्थित दिसतंय का? सोबतच्या आकृतीत आपल्याला छायांकित भागाचे प्रक्षेपण काढायचे. आता हा भाग 14 दिलेला आहे. हा किती दिलेला आहे? 14. ठीक आहे. मग हा 14 दिलेला आहे. त्याच्यामुळं ह्या अ, वर्तुळाचा जो व्यास आहे, तो पण किती होणार आहे? 14. वर्तुळाचा व्यास किती होणार आहे? 14. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं सेटिंग्स करू द्या. चला. तर सोबतच्या आकृतीत आपण छायांकित केलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढायचे होते. तर आपण पहिले काय करू, तर ह्या पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ काढू. चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आपल्याला? लांबी गुणिले लांबी. एलचा वर्ग किंवा लांबीचा वर्ग. लांबी गुणिले लांबी. किंवा बाजू गुणिले बाजू असं पण लिहू शकतो आपण. बाजू गुणिले बाजू. ह्या दोन्हीपैकी कोणतंही म्हणजे काही जरी म्हणलं तर तुम्हाला चालते. याची लांबी म्हणा किंवा बाजू म्हणा. आता याची लांबी जी आहे आपल्याला 14 आहे किंवा बाजू हे 14. 14 गुणिले 14. 14 गुणिले 14 तुम्हाला 14चा वर्ग माहीत असेल तर उत्तर लगेच येऊन जाते. त्याच्यानंतर जर आपण हे पाहिलं इथं, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. हा, हे 14 गुणिले हे चौरसाचे क्षेत्रफळ काढले. आता आपण काय करू, आता ह्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आपल्याला? पाय आर वर्ग. ठीक आहे. पायची किंमत असते 22/7. आर वर्ग म्हणजे पहा, याचा हा व्यास वर्तुळाचा सेम आहे की नाही? वर्तुळाचा व्यास किती असणार? 14. मग त्याची त्रिज्या काय राहते? त्रिज्या काय राहते? व्यासाला जर 2 न भागितलं, म्हणजे आपण हे 14 ला 2 न भागितलं, तर आपल्याला त्रिज्या किती येणार? 7. म्हणजे आर वर्गाच्या जागी आपल्याला 7चा वर्ग ठेवावा लागेल. मग 7चा वर्ग म्हणजे 22/7 गुणिले 7 गुणिले 7 केलं की आपलं उत्तर येऊन जाईल. हे 7 कटले, हे 7 कटले. हे 22 गुणिले 7 येईल. 22 गुणिले 7 आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ येईल. 22 गुणिले 7, 7 दोन्ही 14. हात चाला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15.
आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ 196 आलतं आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ जे आलेले 154. मग आपल्याला छायांकित भागाचे क्षेत्रफळ, छायांकित भागाचे आपण क्षेत्रफळ जर काढले, आपण हे पुस्तक बाजूलाच ठेवू. ठीक आहे. तर काय येणार आपल्याला, या 196 मधून आपण 154 जर वजा केले, तर आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ भेटून जाईल. म्हणजे 196 मधून 154 वजा केले आपण, तर इथे 2, 4 आणि हे 0 म्हणजे 42 आपल्याला उत्तर येऊन जाईल. आता आपण पर्याय दिले नव्हते, पुढच्या प्रश्नामध्ये आपण पर्याय देऊ. तर त्याच प्रकारचा प्रश्न आहे. ठीक आहे. हे चौरस आहे, हे गोल आहे. आता गोल तर माझा परफेक्ट येणार नाही. आणि हे जे भाग, हे छायांकित भाग, त्याचा आपल्याला काय सांगितलेलं आहे की क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे जे दिलेलं आहे त्यांनी माप त्याचा 28 दिलेलं आहे आणि पर्याय दिलेले आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1, 784. पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 168. पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे आपल्याला 476 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे आपल्याला 452. याचं उत्तर काढायचं येत असेल तर, आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. चला उत्तर करू त्याचे. आता पहा, हे आपण पहिले चौरसाचे क्षेत्रफळ काढून घेतात. चौरसाचे क्षेत्रफळ, आता छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे आपण हे पूर्ण चौरसाचे काढून त्याच्यामधलं हे वर्तुळाचं वजा करून म्हणजेच आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ भेटून जाईल. मग चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय राहते, बाजू गुणिले बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू. म्हणजे इथं बाजू किती आहे, 28 आहे. मग 28 गुणिले मी 28 करेल चौरसाचे क्षेत्रफळ, आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येणार, पाय आर वर्ग. ठीक आहे. आता इथं आर ची किंमत काय असणार, इथं पहा, हा इथून एवढा भाग काय झालेला आहे, इथून एवढा भाग आपल्याला हा 28 भाग आहे आणि ही काय आहे, हे व्यास आहे. ठीक आहे. आणि हे इथून एवढीच जर बाजू पाहायची तर ही 14 येणार, ही त्रिज्या आहे आपली. मग आपल्याला आरच्या जागी काय घ्यावं लागेल, 14. 28 गुणिले 28, 28 चा वर्ग येते 784 वजा 22/7 गुणिले 14 गुणिले 14. आर चा वर्ग म्हणजे 14 चा वर्ग, 14 चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. आता जर आपण हे पाहिलं, 7 एक 7, 7 दोन्ही 14. आता ह्या तिघांचा जर गुणाकार केला म्हणजे 22 गुणिले 2 गुणिले 14, 22 गुणिले 2 44 गुणिले 14 केलं. गुणाकार करून घेऊत आपण, 44 गुणिले 14, 4 चोक 16, हातचा 1, 16 आणि 1 17 आणि हे 44. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 616 म्हणजे 784 वजा 616 जर केला आपण, तर वजाबाकी करू. 784 मध्ये 616 वजा करा, तर आपलं उत्तर येते, जात नाही तर 8 येतात. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. 7 मधून 6 गेला, 1 राहिला. मग आपलं उत्तर आहे 168. आपल्याला 168 हे उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचं छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढूत आपण. पुढचा एक वर्तुळ दिलेला आहे. आता माझं हे काय बरोबर येणार नाही आकृती, पण समजून घ्या, हे आपला चौरस आहे. आता हे चौरस आहे, हा चौरस चारी बाजू एकसारखे आहे, आयत नाही, हा चौरस आहे. आणि आपल्याला इथं विचारलं छायांकित भागाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. ह्या भागाचे क्षेत्रफळ जे
भाग दाखवतो. आता एक्झॅक्टली बरोबर नाही, हे पूर्ण तुम्ही जर काढलं व्यवस्थित तर तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. हे चौरस आहे आणि इकडची जी लेंथ दिलेली आहे म्हणजे ते हे दिलेलं आहे आपल्याला, हे पूर्ण दिलेलं आहे 14 दिलेलं आहे. हे पूर्ण इथून एवढं पूर्ण 14 आहे आणि याचे पर्याय देतो मी पहिले. पर्याय क्रमांक 1 42, पर्याय क्रमांक 2 63, पर्याय क्रमांक 3 56 आणि पर्याय क्रमांक जो 4 आहे आपल्याला 49 असं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता हे 4 पर्याय दिल्याच्या नंतर आता जर आपण पाहिलं, पहिले आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू, त्याच्यातून आपण चौरसाचे क्षेत्रफळ वजा करू. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ केलं, तर वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता इथं आर त्याने व्यास दिलेला आहे. व्यास किती हे आपला 14. मग आपली त्रिज्या किती असणार 7 आणि 7 म्हणजे 7 आपली त्रिज्या राहणार. इकडचा भाग 7 होईल, इकडचा भाग 7 कारण हा केंद्रबिंदूतून दिलेला भाग आहे. मग हे 22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7चा वर्ग 22/7 गुणिले 7 गुणिले 7 एक 7 गेले एक 7 22 गुणिले 7 22 गुणिले 7 करायचे आपल्याला 22 गुणिले 7 मी इकडे बाजूला करतो. 7 दोन्ही 14 हातचाला 1 7 दोन्ही 14 आणि 15 मग आपल्याला याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 154. आता आपल्याला इथे जर बाजू काढायची आहे आपल्याला काय दिलेलं आहे हे जर तुम्ही हे चौरस जर पकडला, हा चौरस पकडला, ठीक आहे आणि हा चौरस पकडल्याच्या नंतर हे काय आपल्याला हा कर्ण आहे. आपल्या चौरसाची बाजू नाही दिली. ठीक आहे. मग आपल्याला चौरसाचं दुसरं क्षेत्रफळाचं सूत्र जर काढायचं असेल कर्णावरून चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला एक क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला बाजू गुणिले बाजू हे की नाही हेच माहिती आहे. पण अजून एक चौरसाचे क्षेत्रफळ आहे कर्ण गुणिले कर्ण, कर्ण गुणिले कर्ण भागिले 2. आता हे कर्ण झालेलं आहे की नाही, हा 90 अंशाचा सगळे होतात, ही कर्ण आहे तिकडून एक कर्ण आहे. ठीक आहे. तर मग आपण काय करतो कर्णाची लांबी किती आहे 14 गुणिले 14 भागिले 2. याला 2 न भागेला याला 2 न भागेला 7 आला. 14 गुणिले 7 14 गुणिले 7 किती येणार आपल्याला 14 98. आता हे याचे पूर्ण वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 आहे. त्याच्यात आपण चौरसाचे क्षेत्रफळ वजा करू म्हणजे आपल्याला छायांकित जो भाग आहे त्याचे क्षेत्रफळ भेटेल. म्हणजे आपलं वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेले 154 त्याच्यामधून आपण चौरसाचे क्षेत्रफळ किती आलेले आहे आपल्याला 98 ते वजा करू. वजा केल्याच्या नंतर आपल्याला किती 8 मधून 4 मधून 8 जात नाही. याच्यातला एक कमी करून इथे घेतला. 14 मधून 8 गेले 6 राहिले. 4 मधून 9 जात नाही. याच्यातला एक कमी करून इथे घेतला. 14 मधून 9 गेले 5 राहिले. हे झालं उत्तर 56. 56 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याला अजून एक त्याच टाईपचा प्रश्न आहे. अजून एक वर्तुळ मी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करतो पण माझं काही व्यवस्थित येणार नाही आणि आपल्याला काय केलं हे हा चौरस आहे. हा ठीक आहे. आता माझं काय मी सांगितलं की इकडचा भाग बरोबर येत नाही. हा काय आयात नाही, हा चौरसच आहे. ठीक आहे. हा चौरस आहे. नाही तर आयात समजचाल आणि उत्तर तुम्ही म्हणसाल सर कसं काय येणार. ठीक आहे. हा चौरस आहे. माझी काय आकृती व्यवस्थित आलेली नाही आणि याच्यातले पर्याय दिलेले आहे आपल्याला छायांकित भागाचा हा छायांकित भाग आहे. हा चौरस आहे आणि चौरसाचे आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ काढायचे. हा पूर्ण चौरस आहे. ठीक आहे. हा छायांकित भाग आहे. त्याचं क्षेत्रफळ काढायचे. हे चौरस आहे. हा चौरस हा चौरस आहे भाग. ठीक आहे. आणि हा जो छायांकित भाग केलेला आहे त्याचा आपल्याला काय करायचं क्षेत्रफळ काढायचं. पर्याय क्रमांक 1 आहे
24.5, पर्याय क्रमांक 2 आहे 14, पर्याय क्रमांक 3 आहे आपल्याला 28 आणि पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला 18. चला आपण याचं उत्तर काढूत आपण. आता इथे माहिती एक दिलेली आहे की हा इथून एवढा जो कर्ण आहे तो ह्या कर्णाची लांबी दिली त्यांनी 7. ह्या कर्णाची जर लांबी त्यांनी 7 दिली, मग इथून एवढा जो जी त्रिज्या झाली ही 3.5 ची झाली. त्रिज्या किती आहे? 3.5. आता आपण पहिले काय करू तर वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. त्याच्यातून आपण हे चौरस दिलेलं आहे त्याचे क्षेत्रफळ वजा करू. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार? पाय आर वर्ग. पायची किंमत इथे आहे 22/7 घेतली आणि आर चा वर्ग म्हणजे 3.5 चा वर्ग केला आपण. 3.5 चा वर्ग 22/7 गुणिले 3.5 गुणिले 3.5. हे 7 एकच याला जर भागाकार दिला इथं 1 येईल, याच्या डबल हे आहे त्याच्यामुळे इथं 2 येईल. मग हे 1 याला 2 न भाग दिला इथे 11 आले. 11 गुणिले 3.5 याचं उत्तर करायचं तर 11 गुणिले 3.5 आपण गुणाकार करू. हे 5 हे 5 हे 3 हे 3 5 8 3 दशांशा नंतर एक अंक असल्यामुळे आपण इथं इकडून एक सोडूत आणि इथं दशांश देऊ. हे झाले 38.5. आता आपल्याला हे वर्तुळाचे क्षेत्रफळ आलेले आहे. पुन्हा सांगतो हे आयत सारखं दिसत जरी असेल तर मी हाताने ड्रॉइंग केलेली आहे. हा चौरस आहे. आता चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला जसं सांगितलं मी याच्या आधी पण सांगितलं होतं आताही सांगतो. चौरसाचे क्षेत्रफळ हे इथे बाजूचा वर्ग म्हणजेच बाजू गुणिले बाजू किंवा आपल्याला हे दिलं नसेल याचा कर्ण दिलेला आहे. चौरसाचा कर्ण दिलेला आहे किंवा म्हणजेच ऑर कर्ण वर्ग भागिले 2. आता कर्ण आहे इथे 7 जे 7 चा वर्ग भागिले 2 करायचा. 7 चा वर्ग 49 येतं. 49 भागिले 2 केलं हे ते 24.5. आता आपल्याला काय करायचं हे वर्तुळाचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यातून हे चौरसाचे क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला छायांकित भागाचं क्षेत्रफळ भेटून जाईल. म्हणजे 38.5 वजा 24.5 आपण हे केलं तर उत्तर येते आपल्याला 14.0. 14.0 हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये 14 म्हणजे 14.0 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. एकच मिनिट. पुढची आकृती घेऊत आपण. आपल्या इथे एक चौरस दिलेला आहे. ही आकृती पुढे केलेली आहे आणि आपल्याला काय केलेलं आहे हे इथलचं दिलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितलं हा रेखांकित भाग दिलेला आहे. हे रेखांकित भागाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. इथे 10 दिलेलं आहे याची लांबी. अजून कुठे काय दिलं का त्यांनी? काहीच नाही दिलेलं आहे.
तर चौरसाची बाजू 8 आहे. चौरसाची बाजू किती आहे? 8. म्हणजे ही बाजू 8 आहे. चौरसाची प्रत्येक बाजू 8 येत राहते. म्हणजे ही बाजू दिलेली, ही बाजू दिलेली आहे. तर आपल्याला छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. तर याचे क्षेत्रफळ जे आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिले आहे 16, पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे 32, पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे 24 आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे आपल्याला 30. आता आपल्याला काय करायचं? बघा आपल्याला माहिती आहे आयताचे काटकोन हा काटकोन त्रिकोण झालेला आहे की नाही? काटकोन त्रिकोण हा सरळ रेष आहे. इकडचा भाग काटकोन असतो चौरसाचा, म्हणून इकडचा भाग पण काटकोन असणार. आता काटकोनामध्ये हा पाय आहे, ही उंची आहे. पण आपल्याला उंची माहित नाही की किती आहे. पण हे काटकोन त्रिकोणात आपण हा कर्णवर्ग आहे. कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग बरोबर उंचीचा वर्ग आपण माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. मग पायथागोरसनुसार आपण 10चा वर्ग बरोबर आपण ही उंची काढतोय. नंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढलं तर आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सहज भेटून जाईल. म्हणजे तिथे 10 हा कर्ण झालेला आहे. 10चा वर्ग 8चा वर्ग आणि ही बाजू x पकडून अधिक x चा वर्ग. 10चा वर्ग येते 100 अधिक 8चा बरोबर 8चा वर्ग येते 64 अधिक x चा वर्ग. पायथागोरसनुसार आपण हे काय करू 100 वजा 64 बरोबर काय येणार x वर्ग. 100 मधून 64 गेले 36 बरोबर x वर्ग. मग आपल्याला x काय येणार वर्गमूळ काढले तर आपल्याला x येईल 6. x येणार 6 म्हणजे हे आलेले आहे 6. आपण या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे तर अतिशय सोपं जातं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. इथं 1/2 पाया आपला 8 आहे, उंची आपली 6 आहे. हे काटाकाटी केली बे एक बे बे चोक 8 4 गुणिले 6 आपल्याला उत्तर आलं 24. तर ह्या प्रश्न याचं उत्तर हे आपल्याला 24 जे पर्याय क्रमांक आपल्याला 3 मध्ये भेटून जाईल. चला पुढचा ह्याच प्रकारचा आपण प्रश्न घेऊ पुढचा. येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच लवकर लवकर उत्तर टाकायची त्याची. अतिशय सोपा असा भाग आहे. ठीक आहे. हा एक चौरस आहे. हे 13 दिलेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला याचं जे आहे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलं. आपला टॉपिकच आहे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती आहे? तर हे 12 आहे. हे 12 आहे. आहे की नाही? पण हे एकच 12 दिले तर आपल्याला हे सगळ्याच 12 देणार. याचे पर्याय देऊन टाकतो मी पहिले. 60 पर्याय क्रमांक 2, 36 पर्याय क्रमांक 3, 30 आणि पर्याय क्रमांक जो 4 आहे ते 72 आहे. आता आपल्याला माहिती आहे हा कर्ण झालेला आहे की नाही? हा 90 अंशाचा आहे. आपल्याला पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग. ही उंची आपल्याला माहीतच नाही. हा पाय आहे गृहीत उंची माहित नाही, पण आपल्याला उंची काढायची. ह्यात काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणात आपल्याला कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग म्हणजे 13चा वर्ग बरोबर 12चा वर्ग आणि आपल्याला ही बाजू माहित नाही त्याला x चा वर्ग पकडून आपण. 13चा वर्ग येते 169, 12चा वर्ग येते 144, x चा वर्ग येते आपल्याला x चा वर्ग माहिती नाही. आता 144 इकडे गेले तर मायनस होतील. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं आपलं 25 बरोबर x वर्ग. मग वर्गमूळ जर घेतले आपण x बरोबर आपल्याला येणार 5. मग हे येणार आपल्याला 5. मग आता आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येईल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया आपला 12, उंची 5 आहे. बे एक बे, बे सक 12, 5 गुणिले 6 आपलं उत्तर येते 30. 30 हे उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे आपण एक छोटासा टॉपिक घेतला याच्यावर आधारित जे प्रश्न आहेत. अजून प्रश्न आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय प्रश्न काय विचारलेला आहे वाटतं एखाद्या विद्यार्थ्याने. काय प्रश्न आहे? शीतल घुलेकरचा प्रश्न आहे. त्रिकूटने कसं काढायचं? त्रिकूटने कसं काढायचं म्हणजे त्रिकूट म्हणजे काय? याच्यामध्ये पायथागोरस त्रिकूट जर माहित असेल ना तर त्रिकूट कसे काढायचे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पहा पायथागोरस त्रिकूट तुम्हाला जर माहितीच पाहिजे तर गुगलवर पण भेटून जातील. ठीक आहे. आपल्याला 2, 3 आणि 5 हे पायथागोरस त्रिकूट आहे. ठीक आहे. त्रिकूट
कोणते आहे ते तुम्हाला माहित पाहिजे का? त्रिकूट विचारता का? त्रिकूट कसं काढायचं? त्रिकूट कसं काढायचं? का त्रिकूट कसं ओळखायचं? काय प्रश्न काय? त्रिकूट कसं काढायचं का त्रिकूट कसं ओळखायचं? मग त्याच्यानुसार आपण प्रश्न हे करू. त्रिकूट कसं काढायचं डायरेक्ट आपल्याला त्रिकूट तर काढायला काही अवघड नसते पायथागोरसनुसार. त्रिकूट कसं ओळखायचं असा प्रश्न आहे का तुमचा? लवकर रिप्लाय करा. त्रिकूट कसं ओळखायचं असं आहे ना? चला. तर त्रिकूट कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगतो. एक प्रश्नच घेतो मी. त्रिकूट पायथागोरस त्रिकूट कसं ओळखायचं? याच्यावर आधारित आपला व्हिडिओज आहे. मी भरपूर प्रश्न केलेले आहेत पायथागोरसच्या त्रिकुटावर आधारित. पण आता मी तुम्हाला एक प्रश्न घेतो. पुस्तकातलाच घेतो जसं तसं. एकच मिनिट. 5 मिनिटात तुमचा डाऊट क्लिअर होईल. पायथागोरसचे त्रिकूट 378 पान नंबर. एकच मिनिट थांबा. याच्यावर आधारित आपण आधीच प्रश्न घेतलेले आहेत. भरपूर प्रश्न घेतले. पुढीलपैकी कोणता गट आहे पायथागोरसचे त्रिकूट नाही? आणि पुढीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते? हे 2 प्रश्न घेतो मी. ठीक आहे? म्हणजे तुमचे डाऊट क्लिअर होईल. पुढीलपैकी प्रश्न क्रमांक 1 पुढील पैकी किती पायथागोरसचे त्रिकूट आहे? हा जर प्रश्न घेतला आपण तर तुमचा बराच कव्हर होईल. पुढीलपैकी किती किती पायथागोरस त्रिकुटे त्रिकुटे आहेत? ठीक आहे. ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिले ते 1 ए-बी-सी दिलं. हे 10, 24 आणि 26 बी दिलेलं आहे आपल्याला. 12, 16 आणि 20 पर्याय क्रमांक सी दिलेला आहे आपल्याला. अ, पर्याय नाहीत हां हे. 3, 4 आणि 5 आणि पर्याय हे डी दिलेलं आहे आपल्याला. 7, 10 आणि 15. आता आपल्याला इथं याच्यापैकी किती पायथागोरस त्रिकुट आहे ते विचारलेलं आहे. मग इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 पायथागोरस त्रिकुट आहे ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 पायथागोरस त्रिकुट आहे ह्याच्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 पायथागोरस त्रिकुट आहे आणि पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे आपल्याला ह्याच्यात 3 पायथागोरस. म्हणजे ह्याच्यात किती पायथागोरस त्रिकुट हे आपल्याला विचारलेलं आहे. मग आता पायथागोरस त्रिकुट आहे कसं ओळखायचं? पहिले हे जर आपण घेतलं 10, 24 आणि 26 ह्या 3 संख्या घेतल्या. ह्याच्यातली सर्वात मोठी बाजू कोणती आहे? आपल्याला 26 ही बाजू आहे. आहे की नाही? मग आपल्याला 26 चा वर्ग करायचा. 26 चा वर्ग किती येतो? 676. आता 26 ही सगळ्यात मोठी बाजू होती. त्याचा वर्ग केला आपण 676 होता आणि बाकीच्या 2 बाजू आल्यात म्हणजे 10 चा वर्ग करायचा आणि 24 चा वर्ग करायचा. 10 चा वर्ग आणि 24 चा वर्ग. 10 चा इथे वर्ग 100, 24 चा इथे 576. ह्या दोघांची बेरीज किती आली? 676. मग ह्या सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूच्या वर्गाच्या बरोबर आहे. म्हणजेच हे पायथागोरस त्रिकूट पहिलंवालं आहे. मग आपल्याला दुसरं वालं पाहायचं. ठीक आहे, हे पायथागोरस त्रिकूट आहे. म्हणजे आपण काय केलं, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग बरोबर इतर इतर 2 बाजूच्या वर्गाची बेरीज केली आपण. म्हणजे इथं आता दुसरा प्रश्न पाहूत आपण. इथं सर 12, 16, 20 हे पायथागोरस त्रिकूट आहे का? तर मग इथं सर्वात मोठी बाजू किती आहे? 20. 20 चा वर्ग केला. 20 चा वर्ग म्हणजे 20 गुणिले 20 400. इतर 2 बाजू किती आहेत? 12 आणि 12चा वर्ग करायचा इतर 2 बाजू, त्यांचा वर्ग करायचा. 12चा वर्ग येते 144, 16चा वर्ग येते 256. ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 400. ठीक आहे. म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग आपल्याला 400 आला. इतर 2 बाजूच्या वर्गाची बेरीज केली ती पण 400 आली. म्हणजे हे पण पायथागोरस त्रिकूट आहेच आपलं. ठीक आहे. तिसरं जर बघितलं 3, 4, 5. 3, 4, 5. ठीक आहे. मग इथं सर्वात मोठी बाजू किती आहे? 5. पहिले सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग घ्यायचा. तो आला 25. मग उरलेल्या 2 बाजू आहेत. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 3 चा वर्ग 9 येते. 4 चा वर्ग येते 16. ह्या दोघांची जर बेरीज केली आपण 25 येते. म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग
हा इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतकाच आहे. त्याच्यामुळे हे पण पायथागोरस त्रिकूट आहेच. ठीक आहे. आणि चौथा जर पाहिलं आपण 7, 10 आणि 15 हे पायथागोरस त्रिकूट आहे का जर पाहायचं गेलं, तर हे 15चा वर्ग केला आपण 15चा वर्ग येते 225. मग इतर दोन बाजूच्या वर्गाची बेरीज किती येणार? 7चा वर्ग आणि 10चा वर्ग. 7चा वर्ग 49, 10चा वर्ग यायला 100. ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती 149 येते. मग हे 225 सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग 225 यायला इतर दोन बाजू आहेत 10 आणि 7 आणि 10 त्यांच्या वर्गाची बेरीज केली तर ती 149 येईल. हे दोघं एकसारखे नाहीत. म्हणजे दोघं बरोबरचे नाहीत. त्याच्यामुळे हे पायथागोरस त्रिकूट नाहीये. मग याच्यामध्ये किती एकूण पायथागोरस त्रिकूट आहेत? 1, 2 आणि 3 पायथागोरस त्रिकूट आहेत. हे आपल्याला सॉरी हे 3 आपल्याला इथं पहा उत्तर किती हे देतात. 3 इकडे दिलेलं आणि इथं पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे की नाही? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. समजलं का? अजून एखादा प्रश्न घेऊ वेगळ्या प्रकारचा? याच्यात मला सांगा की पायथागोरस त्रिकूट कोणता आहे? ठीक आहे. एक हे देतो. पुढीलपैकी पायथागोरस त्रिकूट कोणते? गोरस त्रिकूट कोणते? एका विद्यार्थ्याचा डाऊट होता. त्याच्यामुळे आपण तो विद्यार्थ्याचे डाऊट आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बाकी विद्यार्थ्यांना पण सांगतो. कारण नंतर पण येतात भरपूर जण पाहतात आणि त्यांना वाटतं की काय बोलणं चालू आहे वगैरे. समजलं असेल तर व्हिडिओला शेअर करत जा जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जे डाउट्स आहेत ते 100% तुमचे डाउट क्लिअर करण्याचा गणिताचा आपण प्रयत्न राहतो आपल्या क्लासमध्ये तरी. तर डाउट्स कमेंट बॉक्समध्ये दुसरे व्हिडिओ असतील कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण त्या ह्याच्यावरून आपण डाऊट नक्कीच घेऊ. आता याच्यातला पुढीलपैकी पायथागोरस त्रिकूट कोणते ते तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय क्रमांक 1 देतो मी तुम्हाला 8, 12, 15. पर्याय क्रमांक 2 आहे 12, 20, 25. पर्याय क्रमांक 3 आहे 12, 16, 20 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 20, 25, 30. ह्याच्यातलं मला पायथागोरस त्रिकूट सांगा जर समजलं असेल तर. ठीक आहे. चला हा शेवटचा प्रश्न अजून उद्या आपण जे उत्तर आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जे पण तुम्हाला डाउट्स असतील माझे व्हिडिओ आहेत भरपूर व्हिडिओ आहेत ते जाऊन पहा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा येणारे व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे. याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. हे जे पण उत्तर आहे त्याचं उत्तर जे पण येईल याचं उत्तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळींपर्यंत जास्तीत जास्त. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री. चल.